मनोहर ठाकूर फायनल सम्राट नागावचे, काही आम्हाला खूप मदत केली. त्याच्यावर आमची गाडी हाकलली. बेलीमध्ये आम्हाला कोणी घेतलं नव्हतं टायमिंगसाठी, आणि ताई आम्हाला त्यांनी घेतलं आम्हाला, आणि आम्ही फायनल सेमीची गाडी असून आमची त्याही फायनलची गाडी, टॉपची गाडी त्यांची ते फायनल मारले. ताई मोठेपणा त्यांचं, म्हणजे मोठ्या मनाचे मनोहर ठाकूर नागावचे, ते आम्हाला आमची गाडी फायनलसाठी घेतली, टायमिंगसाठी घेतली. त्यांच्यामुळे आमची फायनल टायमिंग दिलं. दुर्दैवाने त्यांची टायमिंग मध्ये नाही बसली, आम्हाला ते दुःख आहे, पण आमची टायमिंग मध्ये बसली. आणि आमची टायमिंग मध्ये तुम्ही बोलते की तुम्ही सेम टायमिंगचे तिघ जण होते, आणि त्यामध्ये पण चिठ्ठ्या उडवल्या, आणि ती गाडी चिठ्ठीत म्हणजे देवाच्या कृपेने आली, चिठ्ठीत आली, आणि आज बैलाने ते करून दाखवलं. जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज साताड माती बंदर येथे भव्य दिव्य साताडचेच आपले जे कमिटी आहे त्यांनी भव्य दिव्य शर्यत आयोजित केली होती, ती पण बिना काठीची. त्यामध्ये दादाची गाडी जी अर्थातच फायनलमध्ये 3 नंबरची मानकरी झाली आहे. त्यासाठी दादा सर्वात पहिले तुला खूप खूप शुभेच्छा, कारण की ज्या प्रकारे निकाल लागला आहे, खरं खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. तर काय सांगशील, गाडीचं नाव काय तुझ्या? गाडीचं नाव जगन्नाथ गणपत पाटील ढवर. आपली ढवर. दोन्ही बैलांची नावं? त्याचं बाळू, त्याचं पाकऱ्या. बाळू आणि पाकऱ्या. मागे बघितलेले तुझे चिखलीमध्ये सेमीमध्ये आलेली होती, पहिली आलेली होती. त्यानंतर बेलीमध्ये पण पहिली आलेली, बेलीमध्ये सेमीला पहिली आलेली होती, आणि रोयाला पण 2 नंबर आलेली. 2 नंबर सेमीला आले. पण आज चढता क्रम केलास तुम्ही, कारण की तू टायमिंग दिला, त्यामध्ये टायमिंग किती झालेला होता? 3:52 टायमिंग दिलेला. 3:52. आणि नंतर मध्ये 3 चिठ्ठ्या उडवलेल्या 8वी गाडी घेण्यासाठी. 3 गाड्या होत्या 3:52च्या. मग ते देवाच्या कृपेने आमची चिठ्ठी निघाली फायनलचं. अच्छा. त्याच्यामुळे, आणि मेन म्हणजे आभार आम्ही मनोहर ठाकूर फायनल सम्राट नागावचे, काही आम्हाला खूप मदत केली. त्याच्यावर आमची गाडी हाकलली. बेलीमध्ये आम्हाला कोणी घेतलं नव्हतं टायमिंगसाठी, आणि ताई आम्हाला त्यांनी घेतलं आम्हाला, आणि आम्ही फायनल सेमीची गाडी असून आमची त्याही फायनलची गाडी, टॉपची गाडी त्यांची ते फायनल मारले. ताई मोठेपणा त्यांचं, म्हणजे मोठ्या मनाचे मनोहर ठाकूर नागावचे, ते आम्हाला आमची गाडी फायनलसाठी घेतली, टायमिंगसाठी घेतली. त्यांच्यामुळे आमची फायनल टायमिंग दिलं. दुर्दैवाने त्यांची टायमिंग मध्ये नाही बसली, आम्हाला ते दुःख आहे, पण आमची टायमिंग मध्ये बसली. आणि आमची टायमिंग मध्ये तुम्ही बोलते की तुम्ही सेम टायमिंगचे तिघ जण होते, आणि त्यामध्ये पण चिठ्ठ्या उडवल्या, आणि ती गाडी चिठ्ठीत, म्हणजे देवाच्या कृपेने चिठ्ठीत आली, आणि आज बैलाने ते करून दाखवलं. जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं. बैलाने ते आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे फायनल मध्ये आज 3रा नंबर जो पाहिजे होता साताडचा बघायला गेला तर मानाची शर्यत आहे, मानाचं मैदान आहे आमचं सर्वांचं. माझा मामा, आमचे भाऊ पिंट्या दादा, सर्व मित्रमंडळी यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. बिना काठीचे एवढे धावले, त्याला महत्व आहे. खरंच खूप सुंदर, म्हणजे ज्या प्रकारे निकाल लागला खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. काय सांगशील, कारण की आजच्या शर्यतीसाठी खास करून बिना काठी शर्यत होती, हे तुम्हाला अर्थातच पहिला माहितीच झालेलं असेल. मग कशा प्रकारे तयारी केलेली होती ती? नाही, काही नाही, आपली प्रॅक्टिस जर टाइम चालूच आहे. आणि मेन म्हणजे आमचे बैल महाराजा नाही, ढकलून चालतात, त्यामुळे आम्हाला प्लस पॉईंट होता की धावत येतील, म्हणजे ढकलून येतील आमचे बैल. त्यामुळे महाराजा बैल नाहीत आमच्या, आणि बिचारे ते आमचे इथले बैल आहेत, कर्नाटकी बैल नाही, ते महत्वाचं आहे. कर्नाटकी बैल नाहीत, एकही आमच्या दोघांनी कर्नाटकी बैल नाही, आणि कर्नाटकी बैलांना आमचे बैल टाकून आले, आम्हाला अभिमान आहे. कारण खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या गावठी बैलांनी आज करून दाखवलेलं आहे की बाबा गावठी असले तरी काही नाही, पण कर्नाटकी बैलांना पण त्यांनी मुतोड जबाब दिलेला आहे. पाठी शेवट टर्न 7वा टर्न केला. 7वा टर्न शेवट तेलंगी त्यांनी केलं. त्यांची पण गाडी पाठीच होती, पण त्या गाडी आता ती गाडी आहे फायनल, आणि त्याच्यावर आमचे बैल आले, आम्हाला अभिमान. आणि खरंच खूप चांगली गोष्ट झाली, ज्या प्रकारे निकाल लागला 3 नंबरचा फायनल मध्ये खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये शर्यती असणार आहे, त्यामध्ये आताच तू बोलस की मानाची शर्यत साताडमध्ये आपली गुढीपाडव्यानिमित्त मानाची शर्यत होणार आहे. त्यामध्ये टाइम देण्याचा प्रयत्न करू, टाइम शिवाय ते गाडी घेत नाहीये. बरोबर, टाइम देण्याचा आम्ही प्रयत्न करू. टाइमात बसली तर ठीक, आणि जरी नाही बसली तरी आमची कमिटी सेमीला टाकली तरी प्रयत्न करू. काय तिथे देखील गुलाल घेण्याचा, जिथे टाइम मध्ये बसली. आजची गाडी कोणी हकललेली होती? शिवम होता वेशवीतला, त्याने हकलली. तो नाही आहे. शुभम दादा बद्दल तू काय सांगशील? शुभम दादाला मी ओळखतो, कारण की तो PNP मध्ये होता, आणि मी तो जेव्हा अर्थातच 10वीला होता तेव्हा मी 9वीला समथिंग असं काहीतरी, त्यामुळे मी त्याला तसा ओळखतो. आणि पहिल्यांदा तो शिव फायनलला बसलेला, त्याला पण थोडी दुखदुखी होती, पण तरी मी हाकलताना त्याला बघितलेली गाडी, मी बघितलेलं वाटतं, तेव्हा मला असं वाटलं कदाचित हा शुभमदास आहे म्हणून, आणि त्यानेच गाडी खरंच खूप सुंदर गाडी हकललेली होती. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? येणाऱ्या दिवसामध्ये तोच गाडी तुमची हकलताना दिसेल? बोल. हो, दिसेल, तो दिसेल. माझा मामा आहे स्वतः, तो आहे. संकेत आहे कुरुलचा, तो दिसेल. असं काय नाही का तोच ड्रायव्हर आहे. आणि नितीन मामा, एक बामणगावचा नितीन, तो एक आहे. असे 4 आमचे ड्रायव्हर आहेत. आणि नितीन बामणगावचा, त्यांनी बैल घडवले.
त्यानंतर आणि माझा मामा सुभाष पाटील त्यांनी बैल घडवलेले आहे. त्यानंतर मग हे. त्यानंतर शेवटी आले. वयानुसार आजचा जो तुझा संपूर्ण जो मित्र परिवार आहे, घर परिवाराची साथ कशी होती आजच्या नाही शर्यतीसाठी? साथ आहे तो दिवसभर हे कष्ट करतात काय त्यांना पाणी भरणं सर्व पोरच करतात. आम्ही सर्व ड्युटीवर असतो आम्हाला काय जमत. पण आमची पोर मंडळी सर्व करून टाकतात. मित्रमंडळीचा सपोर्टच आहे. सपोर्ट खूप आहे. सपोर्ट आहे. आजची जी शर्यत ज्या नियोजन केलेलं आहे, नागावची आपली कमिटी असो, त्यांनी बिना काठीची शर्यतीचं ते नियोजन चांगले केलेलं आहे. केलेलं आहे. बिना काठीचं नियोजन केलंय त्यामुळे पण बैलांचा पण मार भेटत नाही बैलांना. शेवटी ते प्राणी आहेत. मार लागल्यावर ते कळ लागणार. आपल्याला एक फटका लागला तर आपला कळ लागणार. बरोबर आहे. त्यामुळे सर्व इथं बिना पालवाचे झाल्या तर चांगली गोष्ट आहे. असं खूप सुंदर. कारण बैलांना मार आपल्याला आवडत नाही त्याच्यामुळं. नाही, कारण की आता मी तुझं एक मत मागेल इथे, कारण की आपल्या इकडच्या बहुतेक शर्यती काठीच्या शर्यती होतात, त्यामध्ये आज बिना काठीची शर्यत झालेली आहे. तर तुला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये बिना काठीची शर्यत व्हावी? झाली तरी चालेल. आनंदाची गोष्ट आहे बिना काठीची. कारण बैलांना उगाच मार भेटत नाही, काट्या लागत नाही. चांगले बैल जातात बिना पालवाचे. सांग. बिना काठीने पण तेवढंच टायमिंग दिलं. 3:25 ते हायस्ट टायमिंग आहे. बिना काठी व्हाव्यात या पुढे. व्हावंच असं तू ठामपणे तुझं बिना काठी व्हावं. मत मांडतोय. हो, मत मांडतोय. खरंच खूप निकाल लागलेला आहे तो. खरंच तेवढेच खूप पळतात बिना काठीने पण बैल तेवढेच पळतात. तेवढेच पळतात. सर्वच बैल सर्वांचे. ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे दादा, खरंच खूप सुंदर निकाल लागलेला. मी आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये जेवढ्या पण शर्यती होतील त्यामध्ये अशीच तुझी गाडी भरारी घे. कारण की मला आठवतं सेमीमध्ये तू होतास, पण आज फायनल मध्ये टाकली सेमीमध्ये, आणि आज फायनल मध्ये टाकली आणि फायनल मध्ये देखील गुलालाचा तो मानकरी झालेला आहे. तर खूप सुंदर असा जो दादाचा निकाल लागलेला, मी आशा करतो की नक्कीच आपल्याला दादाचा निकाल आवडला असेल. मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल. बाय. चला बाबा, थँक्यू. ओके.